गुड मॉर्निंग. आजच्या तासिकेला आपण व्याकरण आणि लेखन या विभागातील वाक्यप्रकार आणि वाक्यरूपांतर याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या बोलण्यातून अनेक वाक्य एकामागून एक येत असतात. त्यातील प्रत्येक वाक्य हे एक संपूर्ण विधान असतं. प्रत्येक वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल काहीतरी बोलत असतो, म्हणजे विधान करतो. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश असं म्हणतात, आणि उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधेय असं म्हटलं जातं. आणि मग प्रत्येक ह्या वाक्यामध्ये उद्देश असतो, विधेय असतं. केवळ तेवढंच नसतं तर त्याच्या पुढं जाऊन आणखीन त्या उद्देशाचा विस्तारही केलेला असतो, किंवा ते जे विधेय असतं त्या विधेयाचाही विस्तार केलेला असतो. क्रियापद असतं. अशा सगळ्या गोष्टींनी मिळून ते वाक्य बनलेलं असतं. अशा पद्धतीनं जी वाक्य तयार होतात त्या वाक्यांच्या अर्थानुरोधानं वेगवेगळे त्या वाक्यांचे प्रकार केलेले असतात. त्यापैकी काही प्रकार आपल्याला अभ्यासासाठी. आता ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणायचं. त्या वाक्यांचे प्रकार जे आपल्याला अभ्यासासाठी आहेत त्यामध्ये आशयावरून आणि भावार्थावरून असलेली वाक्य, त्यामध्ये मग विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य यांचा अभ्यास करावयाचा आहे. आणि दुसरा एक प्रकार अभ्यासासाठी तो म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून, त्या क्रियापदाच्या रूपावरून जे काही वाक्याचे प्रकार पडतात त्यामध्ये मग स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य अशा ह्या वाक्यप्रकाराचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आता आपल्याला उदाहरणासाठी एक वाक्य दिलेलं आहे. आपण बोलताना किंवा लिहिताना अनेक प्रकारची जी वाक्य वापरतो आपण, आशय त्यामध्ये एकच असतो, परंतु आशय जरी एक असला तरी वेगवेगळ्या प्रकारातून आपण ते वाक्य लिहू शकतो किंवा बोलू शकतो. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर काल खूप पाऊस पडला, हे एक वाक्य झालं. काल खूप पाऊस पडला म्हणजे भरपूर पाऊस पडलेला आहे काल, हा मुख्य त्यातला आशय झाला. आता हेच वाक्य ह्या वाक्यप्रकारातले जे काही आपण प्रकार बघितले, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, या प्रकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ते लिहिता येतं. काल फार पाऊस पडला असं लिहिता येतं. काल काही कमी पाऊस पडला नाही असंही म्हणता येतं. काल काय कमी पाऊस पडला का? काल कमी तर पाऊस पडला नाही ना, याही पद्धतीनं ते लिहिता येतं किंवा बोलता येतं. आणि किती अफाट पाऊस पडला काल, बघा. म्हणजे एकच वाक्य अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारांनी आपण ते लिहू शकतो. आणि याच्यावरून हे वाक्याचे प्रकार पडलेले आहेत की जे मगाशी आपण चर्चेला घेतले, ते म्हणजे आशयावरून आणि भावार्थावरून वाक्यप्रकार, आणि दुसरं क्रियापदाच्या रूपावरून. आता यापैकी जो पहिला प्रकार आहे वाक्याच्या आशयावरून
आणि भावार्थावरून वाक्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारांना आपण हे वाक्य तयार करू शकतो. एक म्हणजे विधानार्थी वाक्य, साधं सरळ विधान केलेलं असतं, म्हणजे केवळ विधान केलेलं असतं त्या वाक्यामध्ये, ते विधानार्थी वाक्य. माझे वडील आज परगावी गेले, सरळ साधं वाक्य. त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. आता ती वाक्य मग होकारार्थी सुद्धा असू शकतात आणि नकारार्थी सुद्धा असू शकतात. मात्र ती विधानार्थी असू शकतं, प्रश्नार्थी असू शकतं किंवा उद्गारार्थी असू शकतं. वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून ही वाक्य केलेली आहेत. त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो विधानार्थी वाक्य. आता जे आपण चर्चेला घेतलं ते वाक्य, त्याची व्याख्या बघा. ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं आहे, जसं आता मी म्हटलं की माझे वडील आज परगावी गेले, साधं सरळ विधान आहे. किंवा इथं आपल्याला उदाहरणासाठी आहे बघा, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, केवळ विधान तिथं आहे. किंवा विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. आता इथं होकारार्थी नकारार्थी असं जे काही त्यातला भाग केला त्याच्या अनुषंगानं सुद्धा आपल्या लक्षात काही गोष्टी येतात. मात्र ते विधानार्थी वाक्य, एक विधान केलेलं आहे तिथं. दुसरा जो प्रकार आहे म्हणजे जिथं विधान केलेलं आहे ते विधानार्थी वाक्य झालं, साधं सरळ विधान. मग ते होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल. जसं सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, साधं सरळ विधान. काही वेळा नकारात्मकपणानं सुद्धा विधान केलेलं आहे. विटी दांडूचा खेळ अलीकडं फारसा खेळला जात नाही, मात्र हे सुद्धा विधानच झालं आणि म्हणून हे विधानार्थी वाक्य. दुसरा जो प्रकार आहे तो प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. बघा व्याख्या काय केली. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. शेवटी प्रश्नचिन्ह असतं, साधं सोपं सरळ. आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्नार्थी वाक्य ओळखा, खाली वाक्य दिलेले असतात आणि यातलं प्रश्नार्थी वाक्य ओळखा म्हणून तुम्हाला विचारलेलं असतं. आता ज्या वाक्याच्या पुढं प्रश्नार्थी चिन्ह दिलेलं असतं, प्रश्नार्थक चिन्ह, ते प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे ओळखणं फार सोपं असतं, एक आपल्याला तिथं मार्क मिळून जातो. आता प्रश्न विचारलेला असतो म्हणजे कसं बघा, तू बाहेर केव्हा जाणार आहेस, प्रश्नचिन्ह पुढं आहे, तू बाहेर केव्हा जाणार आहेस. आता हे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य झालं. जरा वेगळ्या पद्धतीनं दुसरं वाक्य बघा, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. म्हणजे लक्षात आलं आपल्या ते काय झालेलं आहे. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. प्रश्न विचारलेला या ठिकाणी, मात्र आपल्या लक्षात आलं ह्यात सुद्धा नकारार्थीपणा कसा दडलेला आहे. तू मुंबईस केव्हा जाणार आहेस. अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणायचं. आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात, काही यामध्ये अवघड असं नाही आहे. मात्र आपल्याला जाता जाता ही उजळणी करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर हे पैकीच्या पैकी मार्क देणारं असं हे ठिकाण आहे. आणि म्हणून यातले बारकावे जे आपल्या आत्तापर्यंतच्या परिचयाचे आहेतच, तरीसुद्धा पुन्हा पुन्हा त्याचं वाचन करून त्याचं चिंतन करून आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये ह्या गोष्टी येणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण इथं अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळतात. यामध्ये वाक्याच्या या प्रकारामध्ये आपण विधानार्थी वाक्य बघितलं, म्हणजे ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य म्हटलं. दुसरा प्रकार बघितला तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हटलं. आणि आता तिसरा प्रकार
तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य, अभ्यासासाठी असलेला आपला भाग. ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो, आपल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं. अबब, तेवढी प्रचंड आग ही, आणि त्यामध्ये उभी रेष मारून टिंब लिहायचं खाली, म्हणजे उद्गारार्थी चिन्ह लिहायला विसरायचं नाही. आता आपल्याला इथं त्याची व्याख्या दिलेली आहे बघा. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो. बघा व्याख्या कशी आहे. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरणामध्ये काय म्हटलं, किती छान आहे हे फूल, पुढं उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. आता यामध्ये ती उत्कटता असते, तो उत्कटतेचा भावनेचा उद्गार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, आणि म्हणून भावनेचा उद्गार ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी हे उद्गारार्थी वाक्य तयार होतं. ह्या वरील दोन वाक्यांच्या सारखंच काही वेळेला हे होकारार्थी असतं, काही वेळा ते नकारार्थी सुद्धा असतं. यामध्ये त्यावरून त्याला आणखीन करणरूपी, अकरणरूपी अशा प्रकारची वाक्य म्हटली जातात. मात्र एवढ्या खोलामध्ये आपण आता जायला नको. अभ्यासासाठी असलेल्या ह्या 3 प्रकारांचा आपण अभ्यास करूया. ज्या ठिकाणी उद्गारचिन्ह दिलेलं असतं ते उद्गारार्थी वाक्य असतं, प्रश्नचिन्ह दिलेलं असते प्रश्नार्थी वाक्य असतं, आणि साधं सरळ विधान ज्या ठिकाणी केलेलं असतं ते विधानार्थी वाक्य असतं. आपल्याला ती वाक्य दिलेली असतात आणि विचारलेलं असतं की यातला उद्गारार्थी वाक्य ओळखा, यातला प्रश्नार्थी वाक्य ओळखा, किंवा यातलं विधानार्थी वाक्य ओळखा. अगदी ओळखणं सोपं असतं. त्याकडं दुर्लक्ष न करता आपण ते विधान, त्याचा क्रमांक आणि ते विधान लिहिलं की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. या वाक्याच्या प्रकारामधला दुसरा अभ्यासासाठी असलेला प्रकार तो म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वार्थी वाक्य. म्हणजे वाक्यातील या क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. म्हणजे काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ अशा पद्धतीनं जर काळाचा बोध होत असेल, नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हणायचं. क्रियापदाच्या रूपावरून हे लक्षात घ्या. आता उदाहरणामध्ये मुले घरी गेली, मुले घरी जातात किंवा मुले घरी जातील. निश्चितपणानं या वाक्यावरून आपल्याला त्याच्या काळाचा बोध होतो. किंवा खेळाडू मैदानावर सराव करतात. अशा पद्धतीनं त्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून जर त्याच्या नुसत्याच काळाचा बोध होत असेल तर ते स्वार्थी वाक्य म्हणायचं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. बघा, त्या क्रियापदाच्या रूपावरून त्या वाक्यातल्या आज्ञेचा बोध होतो, आशीर्वादाचा बोध होतो, काही वेळेला प्रार्थना दिसते, काही वेळेला विनंती दिसते, काही वेळेला उपदेश दिसतो, तर काही वेळेला सूचना दिसतात. त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणायचं. आता याच्या संदर्भातील जी वाक्य उदाहरणासाठी दिलेली आहेत त्याची चर्चा आपण उद्याच्या तासिकेला करूया.